नमस्कार मंडळी. आपण नित्यनेमाने अनेक जण गीता वाचत असताना पाहतो आणि गीतेतला सगळ्यांचाच तो आवडता श्लोक आहे, कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुला कार्य करण्याचा अधिकार आहे, पण त्याच्या फळाविषयीचा नाही. तेव्हा तू फळाची इच्छा करू नकोस आणि तसंच कार्यही न करण्याची किंवा कार्य न करण्याचा आग्रही धरू नकोस. माणसं हे वचन वाचतात किंवा श्लोक वाचतात, पण म्हणजे मलाही तो पण पडला. मनात प्रश्न उभा राहिला. मध्यंतरी मी माझ्या एका ग्रंथात दैवताचं महात्म्य वर्णन करताना अनेक कथा सांगितल्या होत्या. त्या पुराण कथांचा मागोवा घेत असताना मला असं आढळून आलं, अनेक वेळा स्वर्गावर म्हणा किंवा देवसमूह जेथे वास्तव्यास होतात तेथे सत्ता पिपासू राक्षस अगर दैत्य हे हल्ला बोलत असत, आक्रमण करत असत, स्वर्गाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करत असत. किंवा या आक्रमणाच्या वर्णनातच आपल्याला त्यावेळी देवांच्या असहाय्यतेची कहाणी नजरेसमोर येते आणि त्रिगुण असलेले देव म्हणजे अर्थात ब्रह्मा विष्णू महेश यांनी अनेकांना दिलेली वरदानं आणि त्याच्यामुळे उद्दाम झालेले दैत्य, त्यांचं वागणं, त्यांची अविचारातून केलेली कृती आपल्याला दिसून येते किंवा कथेतून कळते. बहुतेक वेळा इंद्रागर ब्रह्मा देखील अशा होणाऱ्या त्रासामुळे या दैवतांच्या चरणी शरण जातात. दैवताची प्रार्थना करतात की आम्हाला आणि पर्यायाने सकल विश्वाला त्रासदायक ठरणाऱ्या या आसुरी वृत्तीचं शमन करा, दमन करा. त्यांच्या मागे असलेल्या राक्षसी इच्छेला फलद्रूप होऊन देऊ नका. आणि यासाठीच भगवंता तुमचे साह्य आम्हाला हवे आहे, तरच आम्हाला या दैत्यवृत्तीवर विजय मिळवता येईल आणि सृष्टी निवांत होईल किंवा सृष्टी संरक्षित राहील. भगवंताची केलेली प्रार्थना, त्यांना आत्मिक बळ आणि भगवंताने केलेले साह्य हे कथांमधून वर्णन केलं जातं आणि आपण ते वाचतो देखील. ही भगवंताच्या कृपेमुळे आसुरी वृत्तीचा बिमोड झाला आहे. या कारणाचा जेव्हा मी डोळस विचार करतो तेव्हा मला मानवी मनाचं किंवा समाजात हल्ली फोफावत चाललेल्या इच्छा, नवस, कौल या गोष्टींचं आश्चर्य वाटतं. कारण अनेक दैवतांच्या ठिकाणी किंवा स्थानात अनेक मंडळी वेगवेगळे नवस करताना दिसतात. मला मूल होऊ दे, मी सोन्याचा हार, सोन्याच्या दुर्वा किंवा मग किलोभर पेढे किंवा मग श्रीफळ अर्पण करीन, तुझ्या दारी खेटे घाली. आपल्या प्रार्थनेत जर इच्छा निर्माण झाली तर तेथे व्यवहार निर्माण होतो. म्हणजे तू जर मला हे दिलंस, तू कृपावंत झालास, तर मी त्याच्या बदल्यात तुला काहीतरी अर्पण करेन. मला आश्चर्य वाटतं ते मानवी स्वभावाचं. कारण मानवी स्वभावात आपल्या स्वतःसाठी सुद्धा देवाशी व्यवहार मांडला जातो. हीच बाब कौल लावायचा, त्या बाबतीत सुद्धा आपण लक्षात घेऊ शकतो. मग तो कौल कसा मिळाला, डावा की उजवा. कौल लावणं त्याचा सामान्य अर्थ असा लक्षात येतो, माझे योग्य किंवा अयोग्य निर्णय जेव्हा कळत नाही किंवा त्या निर्णयाच्या होणाऱ्या परिणामाची भीती बाळगून मी जे कृत्य केले किंवा करीन ते मी न करता ते कोणा देवतेच्या दिलेल्या कौलामुळे मी केले असे करून आपली जबाबदारी किंवा केलेल्या कृत्याचा चांगला वाईट परिणाम देवतेवर सोडून मोकळे होणे. हा विचार जेव्हा मला सतावू लागला तेव्हा मला वाटलं, आपलं नवस, इच्छा आणि प्रार्थना याच्यापोटी काय वास्तव आहे, कोणते अध्यात्म आहे याचा विचार करू. नवस करणं म्हणजे निव्वळ मागणं आहे. तू जर माझी इच्छा, माझा नवस पूर्ण केला तर मी माझ्या इच्छेनुसार तुला काहीतरी देईन. मला इथे एका सिनेमातली एक कथा आठवते. एक अत्यंत बिलंदर माणूस देवाला नवस करतो, देवा तू जर माझी इच्छा पूर्ण केलीस तर मी तुला सोन्याची टोपी देईन. कर्मधर्म संयोगाने त्या माणसाची इच्छा पूर्ण होते. मोठ्या आनंदाने तो देवळात जातो. बरोबर त्याचा लहान पोरगा असतो. तो नमस्कार करतो आणि आपल्या मुलाला हाक मारतो, सोन्या
चटकन इकडे पाहू, मला नवस पूर्ण करायचं आहे. मुलगा धावत धावत येतो. आपल्या वडिलांच्या समोर, वडिलांच्या जवळ उभा राहतो. वडील त्याच्या डोक्यावरची टोपी काढतात आणि त्या देवतेच्या चरणी ठेवतात आणि अंतःकरण भरून आल्यासारखं म्हणतात, देवा, मी तुला नवस केला होता ना, मी सोन्याची टोपी तुला वाहीन. ही बघ, मी तुझ्या पायी सोन्याची टोपी ठेवली आहे. तुझी कृपा अशीच माझ्यावर राहा. बघा मित्रांनो, देवाला सुद्धा शब्दांनी फसवणारे अनेक भक्त आहेत. कारण आपण नवस काय करतो हे ते स्वतः आपला स्वार्थ जोखून करत असतात आणि आपण योग्य तो बोध यातून घ्यायला हवा. वस्तुस्थितीत मनापासून केलेली प्रार्थना भगवंताच्या हृदयापर्यंत निश्चित पोचत असते. कारण प्रार्थना म्हणजे स्वतःच्या स्वला सोडून परमात्म्याशी साधलेला संवाद आहे. ही तुमची प्रार्थना तुमचं मन शुद्ध ठेवत असते, शुद्ध बनवत असते. त्यावर कोणत्याही अपेक्षांची पुटं चढवू जात नाहीत किंवा चढवू नयेत. इच्छा मात्र माणसाला भौतिक गोष्टीत ओढते, बंधनात आणते. कारण इच्छेला मर्यादा नसते. ती इच्छा भौतिक असणं तशी ती आध्यात्मिक सुद्धा असू शकते. कारण इच्छा ही बऱ्याच वेळा आपल्या कर्मातून निर्माण होतात. नीट तपासलं तर कळतं, इच्छेपोटी कर्म आणि कर्मापोटी भोग तयार होत असतात. गीतेत सुद्धा भगवंतांनी अर्जुनाला हेच तत्त्वज्ञान सांगितले आहे. इच्छेतून काम आणि कामातून क्रोध निर्माण होतो. कारण इच्छेच्या अपूर्णतेच्या पोटी तुमचं शुद्ध सात्विक मनाला तडा जात असतो. मला सांगावं असं वाटतं, इच्छा निश्चित साधन आहे, पण आपण ती मागणी करताना त्या इच्छेचं बंधन होतं. आपण इच्छेवर प्रभुत्व मिळवायला हवं, नियंत्रण आणायला हवं. आपण इच्छेचे गुलाम होऊन चालणार नाही. त्या गुलामीमुळं तुम्ही पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या बंधनात अडकू शकता. म्हणून अध्यात्माच्या मार्गावरची पहिली पायरी आहे, जेव्हा हा जीव परमार्थाच्या मार्गावर चालण्यास सज्ज होतो, तेव्हा त्याची इच्छा प्रथम शांत झाली पाहिजे. तेव्हाच तो परमार्थाच्या मार्गावर पाऊल टाकू शकतो. त्याने साक्षीभावाने स्थिर राहण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण जेव्हा तुमच्या इच्छा संपतात, तेव्हा त्याच्यापाशी माझं असं काही राहत नाही किंवा मला काही हवं या भावनेचाच अंत होतो. तो इच्छारहित होतो. एक सुंदर गोष्ट मला सांगावीशी वाटते. सर्वार्थाने संपन्न असलेला एक राजा, त्या राजाच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते आणि ती पूर्ण करावी म्हणून तो बाहेर पडतो. अर्थातच एका ज्ञानी ऋषींना तो भेटतो. त्यांना विनंती करतो की, हे महाराज, मला कायमसाठी शांती हवी. ऋषी त्याच्याशी संवाद करतात. त्याला म्हणतात, तू असं कर, आधी तुला काय हवं आहे, तुझी इच्छा काय आहे याची तू यादी कर. मग मी तुला तुझ्या मागणीचा योग्य विचार किंवा स्वीकार करीन. राजाला बरं वाटतं आणि राजा यादी करायला बसतो. यादी पूर्ण होते आणि यादी ऋषींना तो वाचून दाखवतो. माझं राज्य वाढावं, मला दीर्घायुष्य असावं, माझ्या शत्रूचा पराभव व्हावा, माझा पुत्र हुशार असावा, देवाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सतत असायला हवा, मला कायम मनशांती मिळो. ऋषी ती यादी हातात घेतात, वाचतात आणि राजाला म्हणतात, राजा, तुझ्या सगळ्या इच्छा वाचल्या. जर तुला शांती हवी असेल तर तू यादीतील एक गोष्ट काढून टाक. राजा उत्सुकतेने विचारतो की, गुरुदेव, ही कोणती गोष्ट आहे जी तुम्ही मला काढायला सांगता आहात? तेव्हा ऋषी म्हणतात, तुझ्या इच्छा. कारण शांती इच्छेतून नाही तर इच्छा मुक्त अवस्थेत मिळत असते. अर्थात कोणतीही इच्छा नको ही सुद्धा शेवटची इच्छा आहेच. मित्रांनो, विचार करा, आपण नक्की काय केल्याने आपल्या इच्छा या समाधानात बदलतील आणि आपल्या मनात निर्माण होणाऱ्या नवसाच्या, कौलाच्या किंवा प्रार्थनेच्या आत दडलेल्या इच्छांचा किंवा कामनेचा ऱ्हास होईल किंवा त्या निर्माणच होणार नाही. तेवढ्यासाठीच
फक्त एक गोष्ट करायला हवी, ते आहे भगवंताचं नामस्मरण. भगवंताचं नामस्मरण केल्यावर तुम्ही या साऱ्या देण्याघेण्याच्या, संसाराच्या यातीतून मुक्त होता. तुम्हाला नवस करायला लागत नाही, कौल मागायला लागत नाही. तुमच्या प्रार्थनेचा स्वीकार होतो आणि तुम्ही या इच्छेच्या बंधनातून मुक्त होता. म्हणून तर म्हणतो, मित्रांनो, विचार करा. आणि तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ.